अजित पवारांविरोधातील चौकशीची टांगती तलवार कायम असल्याची माहिती मिळते। एसीबी आर्थिक गुन्हे शाखेचा क्लोजर रिपोर्ट आता समोर आलेला आहे। मात्र रिपोर्ट नंतरही ईडीच्या प्रकरणामध्ये चौकशी सुरूच राहणार असल्याची माहिती मिळते। ईडीच्या प्रकरणामध्ये अजित पवारांना अद्यापही क्लीन चिट देण्यात आलेली नाही अशी माहिती आता समोर येते। आत्ताच्या घटकेला जरी त्यांची मालमत्ता त्यांना परत दिली गेली आहे, आधी ॲड्ज्युडिकेटिंग अथॉरिटीकडनं आणि नंतर ॲपिलेट ट्रायब्युनलमधनं, तर ते एवढ्याचसाठी की त्यांना त्यांची मालमत्ता वापरता आली पाहिजे। पण ईडीची टांगती तलवार त्यांच्या मानेवर तशीच ठेवली आहे, म्हणजे कुठेही अजित पवार सटकू नये, आमच्या भाजपच्या युतीबरोबर राहावे म्हणून ही आताच्या एक नवीन त्यांनी एक शोध लावलाय भाजपनी, आणि हेच आपल्याला होताना दिसतंय। अजितदादांवरचे अजूनही ईडीचे आरोप जे आहेत ते अजून बाजूला कसे केले गेलेले नाहीत। भारतीय जनता पार्टीला त्यांच्यावर कंट्रोल ठेवायचा आहे म्हणून त्यांना ईडीच्या या सगळ्या गोष्टींमध्ये अडकून ठेवलेलं आहे का? मला एक गोष्ट निश्चितपणाने या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी सांगायची आहे की ज्या वेळेला सन्माननीय अजितदादा पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीमध्ये घेऊन जाण्याचा निर्णय घेतलेला होता, त्यावेळेला सन्माननीय दादांनी आणि एकूण सगळ्या पक्षाने महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राचं सगळं धोरण हे डोळ्यासमोर ठेवून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलेला होता। त्यावेळेला तो निर्णय घेत असताना भारतीय जनता पार्टीला किंवा केंद्रातल्या सरकारला असं कोणती अट टाकण्यात आलेली नाहीये। यामध्ये मला याच्यात जायचं नाहीये। अजितदादा, त्यांच्यावर लागलेल्या केसेस, त्याचं उत्तर, ईडीत काय होणार आहे, सीबीआयत काय चालू होणार आहे, त्या केसमध्ये त्या तपास यंत्रणा आणि अजितदादा त्यामधला प्रश्न आहे, त्यामुळे मी काय त्याच्यावर बोलणं योग्य नाही।